या ठिकाणी सिंहासनावर सम्यक संबुद्धांची मूर्ती पाहायला मिळत आहे। डाव्या साईडला जे शिल्प आहे हे देखील हळूहळू नष्ट होत चाललेलं आहे। तर बाकीचे जे शिल्प आहेत भारतीय पुरातत्व विभागाने यांची काळजी घ्यावी। येथील छान असं शिल्प हे नष्ट झालेलं आहे, बघून खरंच खूप वाईट वाटत आहे। या ठिकाणी शूट करून देताना येथील सिक्युरिटी आहे हे शूट करून देत नाही, फक्त फोटो काढायला मोबाईलमध्ये परमिशन देत आहे। औरंगाबाद शहराच्या आसपास आपल्याला बौद्ध लेणी समूह पाहायला मिळतो। या बौद्ध लेणी समूहाला औरंगाबादची लेणी असं म्हटले जाते। या 3 बौद्ध लेणी समूहामध्ये एकूण 12 लेण्यांचा समावेश आहे। या 12 बौद्ध लेण्यांपैकी 11 विहार आहेत आणि 4थ्या क्रमांकाची लेणी आहे ते चैत्यगृह आहे। इसवी सन 3ऱ्या शतकापासून तर 6व्या शतकापर्यंत या बौद्ध लेण्यांचं कोरीवकाम झालेलं पाहायला मिळतं। हीनयान, महायान, वज्रयान या 3 पंथामध्ये या बौद्ध लेण्यांचं कोरीवकाम झालेलं आहे। इसवी सन 6व्या शतकामध्ये जगप्रसिद्ध चीनी प्रवासी युएनसंग यांनी औरंगाबादच्या बौद्ध लेणीला भेट दिली होती। लेणी क्रमांक 5 मध्ये गौतम बुद्धांची सुंदर अशी मूर्ती पाहायला मिळते। ही मूर्ती ध्यानस्थ अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। चीनी प्रवासी युएनसंग यांना गौतम बुद्धांची मूर्ती अत्यंत तेजमय आणि सुंदर वाटली होती। त्यांनी या मूर्तीच्या अनेक प्रतिकृती तयार करून आपल्यासोबत घेऊन गेले होते। औरंगाबाद लेणीला औरंगाबाद शहरावरून हे नाव पडलेलं आहे। आता आपण 6 ते 12 लेणी समूह पाहिला। त्याच्या पुढच्या साईडला तुम्ही आला तर आपल्याला 1 ते 5 लेणी समूह पाहायला मिळतो। या ठिकाणी मुख्य चैत्यगृह हिल पाहायला मिळतं। इकडे आपण सुरुवातीला बघितलं, इथे आपल्याला जी गुहा पाहायला मिळते बरीचशी आता ही नष्ट झालेली आहे। या ठिकाणी आपल्याला एक भिक्षू निवासस्थान पाहायला मिळतो। लेणी क्रमांक 5 इथं आपल्याला गौतम बुद्धांची मूर्ती पाहायला मिळत आहे। हे बघा, लेणी क्रमांक 5 इथे आल्यानंतर आपल्याला सम्यक संबुद्ध गौतम बुद्धांची मूर्ती इथे आपल्याला पाहायला मिळत आहे। ध्यान मुद्रेमध्ये मूर्ती दगडात कोरण्यात आलेली आहे। दोन्ही साईडला आपल्याला इकडे बोधिसत्व पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी व्हाईट कलर मारण्यात आलेला आहे। काही ठिकाणी बराचसा कलर गेल्यामुळे आपल्याला हे व्यवस्थित दिसत नाही आहे। लेणी क्रमांक 5 मध्ये खूप छान असं शिल्पांचं कोरीवकाम इथे झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। इकडे जर पाहिलं तर हे प्रदक्षिणा घालण्यासाठी हे कोरीवकाम इकडे पाहायला मिळतं। हा सेंटर ब्लॉकचं कोरीवकाम इथे पाहायला मिळतं। हे बघा, भारतीय पुरातत्व विभागाचं इथं काम चालू आहे। तर पुढे जाण्यासाठी आपल्याला रस्ता नाही दिसत आहे। हे बघा, या ठिकाणी भिक्षू निवासस्थान होतं, ते संपूर्ण भग्नावस्थेमध्ये आहे। येथील भिक्षू निवासस्थान नष्ट झालेलं पाहायला मिळत आहे। येथील पावसाळ्यामध्ये वरून जे पाऊस पडतो, लेणीचा जो दगड आहे तो कमजोर पडून सर्व ढासळलेला इथे पाहायला मिळत आहे। लेणी क्रमांक 4 इथे आपल्याला चैत्यगृह पाहायला मिळत आहे। लेणी क्रमांक 4 इथे आल्यानंतर खूप सुंदर असा चैत्यगृहाचं कोरीवकाम इथे आपल्याला पाहायला मिळत आहे। वरच्या साईडला आपण बघू शकतो, काही ठिकाणी आपण लाकडी सुळे पाहायला मिळते। खूप छान पद्धतीने हत्तीच्या पाठीच्या कणासारखं चैत्यगृह आहे। वरच्या साईडला वेदिका पट्टी आहे आणि वेदिका पट्टीच्या वरच्या साईडला चैत्यगृहाचं कोरीवकाम पाहायला मिळतो। खूप छान असं सुंदर असं या चैत्यगृहाचं काम झालेलं आहे। समोर आपल्याला स्तूप पाहायला मिळत आहे। स्तूपची निर्मिती बघितली, खूप छान पद्धतीने त्या स्तूपाची निर्मिती करण्यात आलेली आहे। लेणी क्रमांक 4 इथे चैत्यगृहाचं जे काम झालेलं आहे हे हीनयान पंथामध्ये या चैत्यगृहाचं कोरीवकाम झालं आहे। चैत्यगृहाच्या बाजूला देखील आपल्याला
खूप सुंदर असं तथागत बुद्धांची अप्रतिम मूर्ती इथे कोरण्यात आलेली आहे. यांच्या बाजूला देखील आपल्याला अप्रतिम शिल्प पाहायला मिळत आहे. बोधिसत्व पद्मपाणी आणि बोधिसत्व वज्रपाणी यांचं देखील शिल्प या ठिकाणी पाहायला मिळत आहे. हार्मिकेच्या वरच्या साईडील जे कोरीकाम आहे, जी छत्रावली आहे, ती संपूर्ण इथे नष्ट झालेली पाहायला मिळत आहे. येथील एक पिलर देखील बघू शकता, त्याचे अवशेष आपल्याला पाहायला मिळत आहे. हा चैत्यगृहाचा भाग बघितला, हा संपूर्ण जो पुढच्या साईडचा आहे हा कोसळलेला आपल्याला दिसून येत आहे. समोरचा एक पिलर आहे, याचे इथे अवशेष दिसत आहे. त्या साईडला एक पिलर असावा तो संपूर्ण नष्ट झालेला दिसून येत आहे. इथे जर आपण पाहिलं, खूप छान अशी गौतम बुद्धांची दगडामध्ये मूर्ती पाहायला मिळत आहे. ते गौतम बुद्धांना एक व्यक्ती वंदन करत आहे. हे बघा, दगडामध्ये छान अशी लहानशी मूर्ती इथे कोरण्यात आलेली आहे. त्याच्या बाजूला लहान आकाराचा स्तूप इथे पाहायला मिळत आहे. बुद्धांना वंदन करण्यासाठी हे इथे एक शिल्प कोरण्यात आलेले आहे. खूप छान पद्धतीने या शिल्पकाराने हे लहान आकाराचे शिल्प सुंदररित्या दगडात कोरण्यात आलेलं आहे. आज ते शिल्प आपल्याला धूसर झालेलं दिसून येत आहे. पावसाळ्यातील पाणी या साईडला पडून पडून हे बघा, समोरील भाग हा ढासळलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. चैत्यगृहाच्या उजव्या साईडला देखील आपण जर पाहिलं, खूप छान असं कोरीकाम इथे झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. हे बघा, गौतम बुद्ध सिंहासनावर बसलेले आपल्याला इथे दिसून येत आहेत. गौतम बुद्धांच्या डाव्या आणि उजव्या साईडला जे शिल्प होते ते संपूर्ण नष्ट झालेले आहेत. इथे आपल्याला कोरीकाम मिळतो. धम्मचक्र मुद्रेमध्ये गौतम बुद्धांची मूर्ती या दगडामध्ये कोरण्यात आलेली आहे. हे बघा, जवळून जर पाहिलं, छान असं हे सिंहासन आपल्याला पाहायला मिळत आहे. तिकडचं सिंह नष्ट झालेलं दिसत आहे, पण या सिंह आपल्याला व्यवस्थित पाहायला मिळत आहे. या ठिकाणी सिंहासनावर सम्यक संबुद्धांची मूर्ती पाहायला मिळत आहे. डाव्या साईडला जे शिल्प आहे हे देखील हळूहळू नष्ट होत चाललेलं आहे. बरेचसे शिल्प पावसामुळे कमजोर पडून बरेचसे आता भग्नावस्थेमध्ये पाहायला मिळत आहे. हे नागोचे शिल्प आहे, त्यांच्या डोक्यावरील नागाचं शिल्प देखील आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. डाव्या साईडला त्याच प्रकारचं शिल्प आहे आणि उजव्या साईडला देखील नागवंश राजा आहेत, त्यांचं शिल्प खूप छान पद्धतीने इथे शिल्पकाराने कोरलेलं आहे. वातावरणात होणारे बदल, पावसाळ्यातील पाणी याच्यामुळे हा शिल्प बऱ्यापैकी नष्ट होत चाललेला आहे. बऱ्याचशा शिल्पांचं जे कोरीकाम झालेलं होतं, आज ते बरं उद्ध्वस्त झालेलं आहे. बरेचसे शिल्प आपल्याला धूसर झालेलं दिसून येत आहे. मध्ये सिंहासनावर बसलेली गौतम बुद्धांची मूर्ती आहे, याचे हात आहेत ते देखील तुटून गेलेले आहेत. सम्यक संबंधांची मूर्ती आपल्याला छान पद्धतीने इथे पाहायला मिळते. गौतम बुद्धांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य पाहायला मिळतं. डावा पाय आहे तो देखील आपल्याला ते नष्ट झालेलं दिसून येत आहे. चैत्यगृहाच्या डाव्या साईडला पुढे आल्यानंतर आपल्याला 3 विहारांचं कोरीकाम पाहायला मिळतं. बाहेरील साईडला जो वरांडा आहे इथे आपल्याला मनोसी स्तूपचं कोरीकाम पाहायला मिळत आहे. बाहेरच्या वरांड्याच्या इथे आपल्याला 2 पिलर पाहायला मिळतात. हे दोन्ही पिलर आता नष्ट झालेले पाहायला मिळत आहे. या साईडला देखील एक लेणीचं कोरीकाम होतं, ते देखील नष्ट झालेलं आहे. संपूर्ण भग्नावस्थेत आपल्याला लेणी पाहायला मिळत आहे. आतील साईडला जर बघितलं, इकडे सभामंडपाचं कोरीकाम झालेलं आहे. खूप छान असं या सभामंडपाचं कोरीकाम झालेलं आहे. इकडे एक विहाराचं कोरीकाम झालेलं आहे. हे देखा, बौद्ध भिक्षूंना राहण्यासाठी इथे खोली आहे. प्रत्येक पिलरवरती आपल्याला छान असं नक्षी कोरीकाम पाहायला मिळत आहे. या ठिकाणी या सभामंडपामध्ये आपल्याला गौतम बुद्धांची मूर्ती पाहायला मिळत आहे. या ठिकाणी शूट करून देताना इथली सिक्युरिटी आहे, हे शूट करून देत नाही, फक्त फोटो काढायला मोबाईलमध्ये परमिशन देत आहे. मुंबई येथील एलिफंटा बुद्ध लेणीवरती देखील याच प्रकारचं शूटसाठी विरोध होता आणि इथे देखील त्याच प्रकारचं शूट करण्यासाठी आपल्याला विरोध होत आहे. छान असं कोरीकाम झालेलं आपल्याला इथे गौतम बुद्धांना वंदन करण्यासाठी ते बसलेलं शिल्प इथे दाखवण्यात आलेलं आहे. डाव्या साईडला इथे
बोधिसत्व यांचं शिल्प बनवण्यात आलेलं आहे. उजव्या साईडला देखील गौतम बुद्धांना वंदन करण्यासाठी इथे शिल्प बनवण्यात आलेलं आहे. या मूर्तीचं जर आपण सध्याची अवस्था पाहिली तर ही या मूर्तीचा डावा हात तुटलेला आहे. गौतम बुद्धांच्या चेहऱ्याचा भाग देखील अर्धा नष्ट झालेला दिसून येत आहे. सभामंडप या ठिकाणी कोरण्यात आलेला आहे. प्रत्येक स्तंभावरती आपल्याला इथे पिलरवरती बारीक नक्षी कोरीकाम पाहायला मिळत आहे. हे बघा, जवळून जर बघितलं छान पद्धतीने शिल्पकाराने कोरीकाम केलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला नागराजांचं शिल्प पाहायला मिळत आहे. यांच्या डोक्यावरती नागाचा फणा पाहायला मिळत आहे. प्रत्येक जर पिलरवरती तुम्ही बारकाईने जर बघितलं खूप छान पद्धतीने प्रत्येक पिलरवरती बारकाईने कोरीकाम आपल्याला पाहायला मिळतं. छान पद्धतीने शिल्पांचं देखील इथे कोरीकाम झालेलं इथे पाहायला मिळत आहे. प्रत्येक पिलरवरती बारकाईने कोरीकाम आपल्याला दिसून येत आहे. लेणी क्रमांकाच्या 2च्या इथे आल्यानंतर देखील आपल्याला या ठिकाणी गौतम बुद्धांची लेणीमध्ये मूर्ती कोरण्यात आलेली आहे. हे बघा किती छान असं शिल्पांचं. बाहेरच्या साईडला जे वरंडा आहे, उजव्या साईडला जी भिंत आहे त्याच्यावर एक कोरीकाम आपल्याला पाहायला मिळत आहे. वरच्या साईडचा शिल्प हा संपूर्ण नष्ट झालेला दिसून येत आहे. या ठिकाणी गौतम बुद्धांची सिंहासनावर बसलेली मूर्ती होती. हे बघा खालच्या साईडला जे स्तंभ आहे, जी कमलाची दांडी आहे, त्या कमलाला धरून 2 नागवंशीय राजा इथे पाहायला मिळत आहे. अशा प्रकारचे शिल्प आपण कान्हेरी लेणीवरती आणि कार्ला लेणीवर देखील पाहिलेलं आहे. इथे पण त्याच प्रकारचं शिल्प आहे. कमळाचा आणि दांडीचा भाग नष्ट झालेला खालच्या साईडला दिसून येत आहे. वरच्या साईडला सिंहासनावर बसलेले गौतम बुद्ध पाहायला मिळत आहे. येथील शिल्प देखील त्याची पडझड झालेली दिसून येत आहे. वरच्या साईडला शिल्प आपल्याला काही व्यवस्थित दिसत आहे, काही पावसामुळे नष्ट झालेले दिसून येत आहे. हे बघा येथील शिल्प देखील छान पद्धतीने आपण पाहू शकता. किती सुंदर इथे दगडात कोरण्यात आलेलं आहे. खालचं साईडचे शिल्प हे देखील आज भग्नावस्थेला बसलेले आहेत. डाव्या साईडला जर पाहिलं तर येथील छान अशी गौतम बुद्धांची मूर्ती इकडे कोरण्यात आली होती. संपूर्ण अस्थी नष्ट झालेली आहे. त्याचे अवशेष फक्त पाहायला मिळत आहे. हे बघा हे कमळाचं फूल आहे, त्याच्यावरती ध्यान अवस्थेमध्ये गौतम बुद्धांची मूर्ती होती. या ठिकाणी गौतम बुद्धांचा चेहरा होता, तो देखील शिल्प पूर्ण नष्ट झालेला आहे. गौतम बुद्धांच्या डोक्यामागील जे ऑरा आहे त्याचे अवशेष आपल्याला इकडे पाहायला मिळत आहे. वरच्या साईडला इकडे मृतांना 2 गंधर्व आपल्याला पाहायला मिळत आहे. हे गंधर्वांचं शिल्प छानरित्या इथे देखील कोरण्यात आलेलं आहे. इकडे बोधिसत्व यांचं शिल्प सुंदर असं या लेणीमध्ये पाहायला मिळत आहे. खूप वाईट वाटतं की हे जे प्राचीन शिल्प आहेत आज नष्ट होत चाललेले आहेत. तर बाकीचे जे शिल्प आहेत भारतीय पुरातत्व विभागाने यांची काळजी घ्यावी. येथील छान असं शिल्प हे नष्ट झालेलं आहे. बघून खरंच खूप वाईट वाटत आहे. खूप छान असं इथे देखील आपल्याला सेंटर ब्लॉक स्थापत्यकला पाहायला मिळत आहे. खूप छान अशी गौतम बुद्धांची मूर्ती इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. गौतम बुद्धांच्या इथे चेहऱ्यावरती कलरचे आपल्याला अवशेष दिसत आहेत. त्यावेळेस या मूर्तीला छान असे कलर केलेले असावी. संपूर्ण या लेणीमध्ये तिन्ही साईडला शिल्पांचं कोरीकाम झालेलं आहे. छान असं कोरीकाम, लहान लहान आकार असे शिल्प आपल्याला इकडे पाहायला मिळत आहे. संपूर्ण या भिंतीवरती गौतम बुद्धांची मूर्तीचं कोरीकाम झालेलं आहे. तिन्ही साईडला आपल्याला छान असं कोरीकाम पाहायला मिळत आहे. असं वाटतं या शिल्पांकडे पाहतच राहावं. किती छान छान शिल्पांचं कोरीकाम झालेलं आहे. समोर जर बघितली तर धम्मचक्र मुद्रेमध्ये गौतम बुद्धांची मूर्ती कोरण्यात आलेली आहे. खूप छान अशी मूर्तीचं कोरीकाम झालेलं आहे. हात जर बघितले, हाताचं सध्या
दगड आहे आता कमजोर पडून त्याची झीज होत चाललेली आहे. औरंगाबाद बौद्ध लेणीवरील शिल्प, आकृती, प्रतिकृती, अप्रतिम असं शिल्पांचं कोरीवकाम इथे आपल्याला पाहायला मिळतं.